जिथं इथं शहरांची लोकसंख्या जास्त आहे तिथे इथं 2-2 अध्यक्ष असावं असं काही मत आहे. 8 तारखेला ते पुणे शहराची बैठक करणार आहेत, 9 तारखेला पिंपरी चिंचवडची करणार आहेत आणि 10 तारखेला पुणे ग्रामीण जिल्ह्याची करणार आहेत. आणि फक्त अध्यक्षच नाही तर ब्लॉक अध्यक्ष किती वाढवले पाहिजेत, नंतर सेल्स आमच्याकडे आहे जे युथ काँग्रेस, महिला काँग्रेस, NSUI ह्याच्यामध्ये सेल्स कोणते ॲक्टिवेट होतात नाही होत, मग कोणते कमी केले पाहिजे, कोणते वाढवले पाहिजे, या सगळ्या गोष्टीसाठी पुण्यात महापालिकेपूर्वी काँग्रेस पक्षामधून 2 शहराध्यक्ष दिले जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र काही काळानंतर या चर्चा सगळ्या थांबल्या आणि आता या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे. कारण ऑल इंडिया काँग्रेसकडून आता चाचपणी केली जाणार आहे आणि पुणे शहरात काँग्रेस पक्षाकडून 2 वेगवेगळे शहराध्यक्ष दिले जाणार असल्याची सध्या चर्चा रंगू लागलेली आहे. त्यामुळेच आता आगामी काळामध्ये पुणे शहराला 2 शहराध्यक्ष मिळणार का काँग्रेसकडून हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खरं तर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी सुद्धा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात 2 अध्यक्ष नेमले होते आणि तशाच प्रकारचा प्रयोग आता काँग्रेस पक्षाकडून सुद्धा केला जाणार असल्याच्या हालचाली महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी झाल्या होत्या. मात्र त्यानंतर या सगळ्या चर्चा थांबल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे जे विनोद सुलतानपुरे आहेत तर हे पुणे शहरात या काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत आणि कार्यकर्त्यांसोबत आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर आता काँग्रेसकडून संघटन सृजन अभियान जे आहे तर ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि या अभियानानुसार पक्षात वेगवेगळे बदल केले जाणार आहेत. पक्ष वाढीसाठी असेल त्यासोबतच वेगवेगळे पक्षाच्या हितासाठीच्या बैठकी यामध्ये घेतल्या जातात. त्यामुळे आता पुणे शहरात सुद्धा हे अभियान सुरू आहे आणि राज्यभरात सुद्धा या अभियानावर सध्या काम सुरू आहे. याच सगळ्या याच्यावर आता पुणे शहरासाठी प्रदेश काँग्रेसकडून 3 नेत्यांवर जबाबदारी देण्यात आलेली आहे. यामध्ये सुलतानपुरे जे आहेत तर त्यांच्या निरीक्षणाखाली या कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली जाणार आहेत आणि त्यानुसार पुण्यासाठी 2 शहराध्यक्ष नेमले जाणार आहेत आणि त्यावरचा एक प्रस्ताव योग्य की अयोग्य यावर सुद्धा चर्चा केली जाणार आहे. या सगळ्याच संदर्भामध्ये आगामी काळामध्ये चर्चा होणार आहेत आणि त्यामुळे आता पुणे शहराला नवीन 2 शहराध्यक्ष मिळणार का, कारण जे तत्कालीन आत्ताचे जे शहराध्यक्ष आहेत तर त्यांचा सुद्धा कार्यकाळ संपलेला आहे. 3 वर्ष त्यांनी पुण्याचं शहराध्यक्ष पद जे आहे ते भूषवलेलं आहे आणि काँग्रेस पक्षाचं आणि त्यानंतर आता येत्या काळामध्ये कोण शहराध्यक्षांची कोणाची नावं चर्चेत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. यासोबतच पुणे सोबत पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा मागील 6 महिन्यांपासून काँग्रेस पक्षाला शहराध्यक्ष नाही आहे. त्यामुळे ही जी ऑल इंडिया काँग्रेसची जी मीटिंग होणार आहे तर यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा आता कोणत्या शहराध्यक्षाची नेमणूक केली जाते, पुण्यात नेमकी कोणती नावं समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. याबाबतची अधिकची नेमकी काय माहिती दिलेली आहे ती जाणून घेऊया तर काँग्रेसचे पुण्याचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याकडून. ऑल इंडिया काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत संघटन सृजन अभियान ह्या अंतर्गत काही संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण भारतभर जिथं इथं शहरांची लोकसंख्या जास्त आहे तिथे इथं 2-2 अध्यक्ष असावं असं काही मत आहे. तर तेच मत जाणून घेण्यासाठी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे निरीक्षक विनोद सुलतानपुरे, त्याचबरोबर महाराष्ट्राचे नेते सतेज पाटील साहेब, त्यानंतर नागराळे साहेब, हे 3 जणं 8, 9 आणि 10 हे 3 दिवस पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये असणार आहेत. 8 तारखेला ते पुणे शहराची बैठक करणार आहेत, 9 तारखेला पिंपरी चिंचवडची करणार आहेत आणि 10 तारखेला पुणे ग्रामीण जिल्ह्याची करणार आहेत. आणि कोणत्या जागी त्यांना 2 अध्यक्ष लागतात, कसे लागतात, ह्या पद्धतीची सगळी तयारी ते करणार. आणि फक्त अध्यक्षच नाही तर ब्लॉक अध्यक्ष किती वाढवले पाहिजेत, नंतर सेल्स आमच्याकडे आहे जे युथ काँग्रेस, महिला काँग्रेस, NSUI ह्याच्यामध्ये सेल्स कोणते ॲक्टिवेट होतात नाही होत, मग कोणते कमी केले पाहिजे, कोणते वाढवले पाहिजे, या सगळ्या गोष्टीसाठी संपूर्ण देशभर आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्त्याचे सृजन अभियान चालू आहे. पुणे शहरामध्ये अनेक इच्छुक आहेत आणि मी त्याच वेळेला सांगितलं की मला 3 वर्ष पूर्ण झाली आहेत, आता आम्हाला आपलं वेगळी जबाबदारी आपण द्यावी आणि हे इलेक्शनच्या अगोदरही आमच्याकडनं लिहून घेतलेलं होतं, तो विषय वेगळा आहे. पण आता ते ज्या वेळेला निरीक्षक येतील, निरीक्षक सगळ्यांचे मत जाणून घेतील आणि ते जाणून घेतल्यानंतर
तो प्रदेशला अहवाल जाईल, त्यानंतर AICCला अहवाल जाईल. त्या अहवालानुसार ते ॲक्शन घेतील.